नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट. तर मित्रांनो, पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की काव्याला ज्यावेळेस चक्कर येते त्यावेळेस पार्थ आपलं कर्तव्य बजावत तिची काळजी घेतो, तर दुसरीकडे जीवा हा काव्याबरोबर लग्न करायला तयार होतो. आता नेमकं हे सगळं कसं कसं आणि काय काय घडणार हे कळण्यासाठी तर तुम्हाला पूर्ण एपिसोड पाहावा लागेल. आणि एपिसोडला लाईक करायला सुद्धा विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त ऊर्जा ही मिळत असते. त्यामुळेच आम्ही आणखीन जास्त चांगले चांगले व्हिडिओ हे तुमच्यासाठी बनवू शकत असतो. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेकडे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता जीवा हा काव्याला म्हणत असतो, तू माझ्यासाठी मेलीस असं मी तुला नाही म्हणणार, कारण आजच्या नंतर तू माझी वहिनी असणार आहेस, माझ्या मोठ्या भावाची बायको, आणि ही गोष्ट मी मरेपर्यंत नाही विसरणार. काव्या पार्थ देशमुख, की मी तुला शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतो, आपण बाहेर जाऊन सगळ्यांना खरं सांगून टाकूया. तू गळ्यातलं मंगळसूत्र काढ, पण तू माझं एकदाही ऐकलं नाहीस. नाही विसरू शकणार मी ही गोष्ट, कधीच नाही विसरणार. एवढं बोलून आता जीवा हा लगेचच तिच्या खोलीतून बाहेर पडून जातो. आता जीवा गेल्याच्या नंतर काव्याला गरगरत असतं आणि ती बघता बघता काही क्षणातच खाली कोसळते, पण मागे एक टेबल असल्यामुळे तिला त्या टेबलाचा आधार मिळतो. तर दुसरीकडे आता पार्थला समजावण्यासाठी त्याचे आईबाबा त्याच्याकडे आलेले असतात. आता पार्थ हा आईबाबांना म्हणत असतो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, नंदिनी परत येईल. त्याबरोबर आता पार्थचे वडील हे त्याला समजावत असतात, हे बघ बेटा, आता तू नंदिनीच्या परत येण्यावरती फार विचार करू नकोस. त्यावर पार्थ त्यांना म्हणत असतो, बाबा हो, काय बोलताय तुम्ही, हे कसं शक्य आहे? तिच्याबरोबर 2 तासापूर्वी माझं लग्न होणार होतं आणि आता तुम्ही म्हणताय की तिच्याबद्दल साधा विचारही करू नकोस. त्याबरोबर आता पार्थला त्याचे वडील हे समजावून सांगत असतात की बाळा, अरे आता तिचा उपयोग करून काय फायदा होणार आहे? तू विसरतोयस की आत्ता 2 तासापूर्वी तुझं नंदिनी बरोबर लग्न होणार होतं, पण 2 मिनिटापूर्वी तुझं काव्याबरोबर लग्न झालंय. एक्सेप्टन्स असायला हवा ना आपल्यामध्ये. त्याबरोबर आता पार्थला त्याची आई समजावून सांगत असते की हे बघ पार्थ, आता तुझी फर्स्ट प्रायोरिटी ही कायम काव्य असली पाहिजे. ती तुझी बायको झाली आहे आणि तिचं नाव यापुढे काव्या पार्थ देशमुख असणार आहे. त्यामुळे तूच तिला समजून घ्यायचं, तूच तिला आधार द्यायचा. आता जितका तू खचून गेलायस ना, तितकीच ती सुद्धा खचून गेलेली आहे. आता आपणच तिला समजून घ्यायला हवं की नको? चल तू माझ्याबरोबर, आपण तिला समजवू. पार्थ म्हणतो, आई अगं मी काय बोलणार तिच्याशी? इथे मलाच माझं काही कळत नाही आहे, तर मी तिला कुठून समजवणार? त्याबरोबर पार्थला त्याची आई म्हणत असते, हे बघ बाळा, असं बोलून नाही चालणार. तू जितका खचलायस तितकीच ती सुद्धा खचली आहे. मी तुला आत्ताच सांगितलं. आता तुम्ही दोघांनीच एकमेकांना समजून घ्यायचं, धीर द्यायचा, आधारही द्यायचा. चल मी येते तुझ्यासोबत, आपण दोघं जाऊया आणि तू नंदिनीशी बोल. बस मग तर झालं. आता खरं तर पार्थ हा काव्याकडे जाऊन तिच्याशी बोलायला तयारच नसतो, कारण त्याला सुचत नसतं की काय बोलायचं, पण आईच्या आग्रहामुळे त्याला तिकडे जावं लागतं. तर दुसरीकडे आता जीवा हा काव्याच्या खोलीतून बाहेर आलेला असतो. तो दुसऱ्या एका खोलीमध्ये आलेला असतो आणि तो खूप जास्त नाराज असतो, चिडलेला असतो, त्याला राग येत असतो. त्याला काव्याबरोबर घालवलेला कॉलेजमधला प्रत्येक सुंदर क्षण हा आठवायला लागतो. त्याच्या डोळ्यासमोर फक्त काव्य आणि काव्याच तरळत असते. तो म्हणालेला असतो की जर आपलं लग्न, त्याबरोबर काव्य त्याला म्हणालेली असते, नाही होणार, असं काही होणार नाही. माझं लग्न हे तुझ्याशीच होईल, कारण मी तुझ्याच नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माझ्या घरी येऊन मला रीतसर मागणी घालून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून मला घेऊन जावं लागणार आहे. त्यानंतर त्याने जेव्हा त्यांनी दोघांच्या हाताचे मॉडेल बनवून घेतले होते, त्यावेळेस सुद्धा काव्याने त्याला म्हटलं होतं की अरे कशाला हे जीवा मॉडेल बनवून घेतलेस? आता तू हे तुझ्या घरात तुझ्या खोलीत ठेवशील आणि जेव्हा जेव्हा तू हे बघशील तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण येईल. त्यावेळेस जीवा हा तिला म्हणालेला असतो की काव्या, तू अगं हे असं बोलतेस,
जसं की आपलं लग्न कधी होणारच नाहीये. अगं आपलं लग्न तर होणार आहे ना, मग मला तुझी आठवण काढत या मॉडेलकडे का बसावं लागेल. त्याबरोबर लगेचच पुढे काव्याला सुद्धा त्रास होत असतो. तर आता जीवाला आठवत असतं की एकदा तो काव्याला म्हणालेला असतो की काव्या, जर आपलं लग्न सुदैवाने नाहीच झालं तर त्यावर काव्या ही त्याला म्हणालेली असते की जीवा, जर असं काही होण्याची वेळ आली ना तर मी स्वतःची मान कापून घेईन, पण दुसऱ्या कोणाबरोबरही लग्न करणार नाही, कोणाला माझ्या गळ्यात मी मंगळसूत्र टाकूसुद्धा देणार नाही. आणि आता काव्याने स्वतःच्या गळ्यामध्ये पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घालून घेतलेलं असतं. ही गोष्ट जीवाला आठवते. जीवाला हेही आठवतं की काव्याला त्याने विचारलेलं असतं, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना. त्यावर काव्या म्हणालेली असते की हो जीवा, पाड प्रेम आहे माझं जीवा तुझ्यावरती, जीवा पाड प्रेम आहे, मी तुला सांगेन ते तू करशील. असा प्रश्न विचारल्यावर काव्या म्हणाली होती की हो, तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. आणि जीवा ज्या वेळेस म्हणाला होता की गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक, आपण बाहेर जाऊन सगळ्यांना ताबडतोब सगळं खरं सांगून टाकू आपण की आपल्याला हे लग्न मान्य नाही, त्यावेळेस मात्र काव्याने हे सगळं करण्यापासून नकार दिलेला असतो. आता जीवाला या सगळ्या गोष्टी आठवून, ह्या कटू आठवणी आठवून त्रास व्हायला लागतो. तो खोलीत तोडफोड करत असतो. तर दुसरीकडे आता पार्थला आई समजावते की चल बाळा. आता पार्थ आणि मालिनी हे दोघंही काव्याच्या खोलीत आलेले असतात आणि त्यांना दिसतं काय, तर काव्या ही बेशुद्ध अवस्थेत तिथं पडलेली आहे. त्याबरोबर लगेचच मालिनी पुढे येते आणि काव्याला उठवण्याचा प्रयत्न करते. अगं हे काय झालं, काव्या बेशुद्ध कशी झाली, काव्या उठ, काव्या बाळा उठ, असं ती काव्याला म्हणत असते. पण काव्या काही शुद्धीवर येत नसते. मग आई पार्थला सांगते, पार्थ रे, हिला दवाखान्यात घेऊन जाण्याची गरज आहे, तू ये लवकर, हिला दवाखान्यात घेऊन जा. पार्थ लगेचच आई तू सरक 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 असं म्हणत काव्याला स्वतः उचलून घेतो आणि दवाखान्यात घेऊन जायला निघतो. तर आता मात्र आईला खूप टेन्शन आलेलं असतं. ती पार्थला मागून ओरडून सांगत असते, आम्हाला कळवत राहा रे. त्याच्यानंतर आता आईसुद्धा तिकडनं बाहेर यायला निघालेली असते. तर आता इकडे काव्याला हे असं बेशुद्ध अवस्थेत बघून सगळ्यांनाच काळजी वाटते. तर नंदिनी विचारते, काव्याला हे काय झालं. त्याबरोबर लगेच पार्थची आई काव्याला काय झालं हे सांगत असते. ती म्हणत असते, ही बेशुद्ध झाली आहे, हिला दवाखान्यात घेऊन जायचंय. तर पार्थ हा लगेचच यशवंतरावांना विचारतो, आता तरी तिला दवाखान्यात घेऊन जाऊ का, निघू बाहेर इथून. त्याबरोबर यशवंतराव म्हणतात, अहो असा काय प्रश्न विचारताय, आता ती धर्मपत्नी झाली आहे तुमची, तिची काळजी तर तुम्हालाच घ्यावी लागणार ना. जा दवाखान्यात घेऊन जा तिला. आणि मग तेच त्यांच्याच एका माणसाला, जा रे गाडी काढ आणि यांना घेऊन जा तालुक्याच्या हॉस्पिटलात, असं सांगतात. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा काव्याला उचलून घेऊन तिकडनं दवाखान्यात निघून जातो. तर आता हे सगळं बघून नंदिनीला वाईट वाटतं थोडं. ती पार्थकडे बघत असते, पण शेवटी ती काही न बोलता काव्याबरोबर हॉस्पिटलला जायला निघते. इतक्यात गावातल्या बायका तिला अडवतात आणि ए बाई तू कुठे निघाली असा प्रश्न विचारतात. त्याबरोबर नंदिनी त्यांना म्हणते, काय प्रश्न विचारतोय तुम्ही हा मला, अहो माझ्या बहिणीला त्यांनी अस्पतालात नेलंय, मग मी जाऊ नको, असं म्हणत असतात. त्याबरोबर त्या बायका म्हणतात, तुला जाण्याची काही गरज नाहीये, ते गेलेत ना तेवढं पुरे झालं. त्याबरोबर हे ऐकून आता नंदिनीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर पुढे त्या बायका म्हणत असतात, एकदा लग्न मंडपातून पळून गेलीस तेवढं काही पुरे नाहीये का, की आता पुन्हा तुला लग्न मंडपातून पळून जायचंय, आता तू इथून बाहेर पडणार ते लग्न करूनच, असं त्या बायका म्हणतात. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, मी पळून गेले नव्हते, मला त्या दीपकने पळवून नेलं होतं, तुमचा विश्वास का पटत नाहीये माझ्यावर. त्याबरोबर लगेचच यशवंतराव पुढे येतात आणि नंदिनीला सांगत असतात की अहो आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला खात्री आहे की तुम्ही लग्न मंडपातून पळून गेला नव्हता, तुम्हाला पळवून नेलं होतं, पण लग्न तर तुमचं होणार होतं, पण तुमच्याऐवजी तुमच्या धाकट्या बहिणीलाच तुमच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करावं लागलं, कारण तुम्ही मंडपात नव्हतात, मग आता तुमचं लग्न व्हायला हवं ना. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे, मी माझ्या आयुष्याची गाठ अशी कोणाबरोबर ही कशी काय बांधू. त्याबरोबर आता इथे यशवंतराव हे तिला समजावत असतात की हे बघा, लग्न कोणाशी होतं, गाठ कोणाशी बांधली जाते हे महत्त्वाचं नसतं, तर आपली गाठ बांधली जाते हे खूप महत्त्वाचं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे लग्न इथून न करून जाणं म्हणजे ह्या गावाच्या चौकटींमध्ये हे बसणार नाही. त्याबरोबर लगेचच पुढे नंदिनी
म्हणते, अहो हे कोणत्या शतकात जगताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला तुम्ही स्वतः काय बोलताय ते? मी कितीतरी अडल्या नडल्या मुलींची मदत केली आहे. मी अशाच एका NGOमध्ये कामाला आहे जिथे आम्ही अशाच अडलेल्या मुलींची लग्न. त्याबरोबर लगेचच आता यशवंतराव हे नंदिनीला गप्प करत मध्ये म्हणतात, माहिती आहे आम्हाला तुमच्याबद्दल सगळी माहिती काढलेली आहे आम्ही. माहिती आहे आम्हाला की तुम्ही अशाच अडल्या नडल्या मुलींना किती मदत करता, अडल्या नडल्या मुलींची लग्न लावता. मग आज थोडं पुण्य आम्हालाही कमवू द्या. आज आम्ही आमच्या पंचक्रोशीत सांगायला मोकळे तरी होऊ की जी मुलगी अडले नडलेल्या मुलींची लग्न लावते त्या मुलीचं लग्न आम्ही लावून दिलं. बस हे बघा, जर आज तुम्ही इथं या लग्नाला नकार दिलात ना तर मीनू आणि सारंग यांचं लग्नसुद्धा मोडेल. कळतंय का तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला या लग्नासाठी बोहल्यावर उभं राहावंच लागेल. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही हे काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि कोणत्या शतकात जगताय तुम्ही? मी लग्न केलं नाही म्हणून मीनूचं लग्न का मोडेल? त्याबरोबर लगेचच आता मामा हा नंदिनीवरती आवाज चढवत म्हणतो, नंदिनी पहिली तर लग्नातून पळून गेलीस लग्नाचा मंडप सोडून आणि आता मोठ्यांशी उद्धट आणि उलट बोलतेस. त्याबरोबर नंदिनी ही मामाला म्हणत असते, मामा अरे काय बोलतोयस तू? हे मी मंडप सोडून गेले नव्हते, मला त्या दीपकने पळवून नेलं होतं. अरे मी खरं बोलतीये. त्याबरोबर यशवंतराव हे म्हणत असतात की हे आम्हाला खरं खोटं काय माहीत, तुम्ही बोलताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा. ह्या मंडपात दीपक नावाची कोणी व्यक्ती आली होती हे सुद्धा आम्हाला माहीत नाहीये. तर आता बाबा मध्ये येत म्हणत असतात की प्लीज माझ्या एका मुलीचा बळी आधीच गेलेला आहे, आता दुसऱ्या मुलीला नका त्रास देऊ, हे सगळं इथेच थांबवूया आपण. पण यशवंतराव काही ऐकत नसतात. तर मामा पुढे येत म्हणतात की आज तू मंडपातून निघून गेलीस म्हणून तुझ्या जागी काव्याला उभं राहावं लागलं. काव्याला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर पार्थबरोबर लग्न करावं लागलं आणि तिने केलं सुद्धा. मग आता तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांची जी काही अब्रू गेली आहे तिचं फायदा करून द्यायचा, त्यांना सगळं बरं वाटावं यासाठी करायचं, तर तू उलटपालट कसलं बोलतेस मोठ्याना. त्याबरोबर मामीसुद्धा पुढे येते आणि नंदिनीला समजावत म्हणते, अगं नंदिनी आपली काव्या किती बिनधास्त आहे, किती तळपणारी आहे, ती आपलं मत किती स्पष्ट मांडते हे तुला माहीत आहे ना. तरीसुद्धा तू तिचं लग्न झालेलं बघितलंस, या गावकऱ्यांनी तिचंही नाही ऐकलं ग. मग तुझं काय? अगं तिलासुद्धा माघार घेता नाही आली, मग तुला कशी माघार घेता येईल? तुझं तर लग्न ठरलं होतं, तुझ्या हाताला हळकुंड आहे, मेहंदी आहे, हे गावकरी तुला लग्न झाल्याशिवाय इथून बाहेर पडू नाही ग देणार बाळा, गावं ही अशीच असतात असं म्हणत असतात. त्यावर आता नंदिनी ही बाबांकडे जाते आणि बाबांना म्हणत असते, बाबा अहो तुम्ही असे उभे का आहात, प्लीज काहीतरी बोला ना बाबा. त्याबरोबर आता नंदिनीला तिचे वडील म्हणत असतात की बेटा मी असाच उभा होतो, माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेससुद्धा हे सगळं होताना आणि आतासुद्धा मी असाच उभा आहे. माझे हात दगडाखाली आलेले आहेत आणि आता माझी मानही कापायला मी तयार आहे. मी काहीच करू शकत नाही आहे. काव्यालासुद्धा आम्ही लग्नाला असंच तयार केलं होतं. तू विचारत होतीस ना काव्याला तुम्ही लग्नासाठी कसं काय तयार केलं, हे असंच तयार केलं होतं आम्ही तिला आणि आता तुलाही तसंच करणार आहोत. आता हे ऐकून नंदिनी म्हणत असते, बाबा प्लीज असं नका बोलू. हे बघा आजच्या दिवसात माझ्याबरोबर खूप वाईट घटना घडलेल्या आहेत आणि त्यानंतर मला लग्न करण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही आहे बाबा. अहो माझ्या दुश्मनाबरोबर सुद्धा असं होऊ नये हीच माझी प्रार्थना असेल. आजच्या दिवसात मी किती काही गोष्टी गमावल्यात बाबा. मी माझ्या लग्नाच्या मुहूर्तावर मंडपात पोहोचू शकले नाही. त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं, ज्याबरोबर मी सुखी संसारांची स्वप्न पाहिली होती, त्याचं लग्न माझ्या धाकट्या बहिणीबरोबर झालं. तर आता इकडे मामा हा नंदिनीला म्हणत असतो, अरे आधी तर मंडपातून पळून गेलीस आणि आता काय तर म्हणतेस तुला लग्नच करायचं नाही. हे बघ तुला या मंडपात लग्न करावंच लागेल नंदिनी. आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कोणीच तिचं ऐकून घ्यायला तयार नसतं. मामा तर तिला सांगत असतो की तुला हे लग्न करावंच लागेल नंदिनी. जर तुझं लग्न झालं नाही तर मीनू आणि सारंग यांचं लग्नसुद्धा मोडेल आणि असं झालेलं चालणार नाही. त्यामुळे तुला सांगू त्याच्याशी लग्न करावं लागेल. त्याबरोबर आता नंदिनीच्या हातात सुद्धा काही पर्याय उरलेला नसतो आणि त्यामुळे ती म्हणते, ठीक आहे तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करायला मी तयार आहे, पण कोण मुलगा माझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल
त्याबरोबर एक व्यक्ती ही तिथे एका मुलाला आणून उभी करते आणि म्हणते, हा माझा मुलगा प्रसाद आहे, हा तुझ्याशी लग्न करेल. त्याबरोबर आता तो मुलगा नंदिनीकडे बघतो आणि म्हणायला लागतो की नाही नाही, मी ह्या अशा सेकंड हँड मुलीबरोबर लग्न करणार नाही. आणि तो मुलगा लगेचच ताबडतोब तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही खूप जास्त चिडते, तिला खूप वाईट वाटतं, त्रास होत असतो या गोष्टींचा. ती म्हणत असते, ही सध्याची खरी परिस्थिती आहे आपल्या आजच्या स्त्रीची. आज इथे कोणीतरी माझ्या कॅरेक्टरवरती चिखलफेक न करता, मला कोणतंही नावबोट न लावता माझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल का? करेल का कोणी माझ्याशी लग्न, मला उगाचच्या उगाच गालबोट न लावता? बोला ना, का चिखलफेक करता माझ्या कॅरेक्टरवर? जे घडलंच नाही त्याबद्दल का बोलताय वगैरे असं बोलून आता नंदिनी रडायला लागते. नंदिनी खाली कोसळलेली असते आणि आता हे सगळं काही बघून सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटत असतं. आणि नंदिनीचे हे शब्द जीवा ऐकतो, कोणीही माझ्या कॅरेक्टरवर बोट न ठेवता माझ्याशी लग्न करेल का? माझी या सगळ्यात काय चूक आहे? जीवा तिकडे येतो आणि नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तिला म्हणतो, मी करेन तुझ्याशी लग्न. त्याबरोबर हे ऐकून नंदिनी जीवाकडे बघतच राहते, तर बाकी सगळेच लोक जीवाकडे बघतच राहतात. आणि सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का सुद्धा बसलेला असतो की जीवा हे सगळं काही काय बोलत आहे. तर मालिनी आणि जीवाचे वडील यांना तर कळतच नसतं की जीवा पूर्ण शुद्धीत तर हे सगळं बोलतोय ना. त्याबरोबर आजचा एपिसोड इथेच संपतो. पण व्हिडिओ हा लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि छान होता. त्यामुळे लाईक आठवणीने करा, शेअर करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता जीवाने नंदिनीबरोबर जो काय हा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो पूर्ण शुद्धीत, पूर्ण होशो आवाजात घेतलेला आहे की फक्त त्याचा काव्यावरती जो राग आहे तो व्यक्त करण्यापुरती जीवाने नंदिनी बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे? आणि ज्या वेळेस त्याचं लग्न होईल आणि तो शुद्धीवर येईल की आपण हे काय केलंय, आपलं लग्न झालंय, त्यावेळेस त्याला किती मोठा धक्का बसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस काव्या शुद्धीवरती येईल आणि ती बघेल की आपलं प्रेम, आपला जीवा हा आता आपला राहिलेला नसून आपल्या मोठ्या बहिणीचा नवरा झालेला आहे, त्यावेळेस काव्यावरती काय परिस्थिती बेतणार आणि जीवा आणि नंदिनीचं लग्न आता कसं पार पडणार, हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात पडलेले आहेत. पण याची उत्तरं शोधण्यासाठी एकतर आपण फक्त अंदाज बांधू शकतो आणि त्याहून महत्त्वाचं नक्की घडणार काय हे पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण एपिसोड पाहावे लागतील. त्यामुळे तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे सगळे एपिसोडचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. कारण आपल्या चॅनलवरती एपिसोडचे अपडेट हे अगदी पूर्णपणे आणि तंतोतंत सगळे दिले जातात. कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणतेही अपडेट गाळले जात नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती अपडेट नक्कीच बघू शकता. धन्यवाद.